नगराध्यक्ष आई पण कारभार मुलाचा. बार्शी टाकळी नगरपंचायतीत VIP खुर्चीवरून खळबळ. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, महिला आरक्षणाला हरताळ. नगराध्यक्षांच्या मुलाचा नगरपंचायतीत कथित हस्तक्षेप. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, नागरिकांची मागणी. बार्शी टाकळी नगरपंचायतीत सध्या नगराध्यक्ष आई आणि कारभार मुलाचा अशी जोरदार चर्चा रंगली असून नगराध्यक्षांच्या मुलाच्या कथित हस्तक्षेपामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महिला आरक्षणातून निवडून आलेल्या नगराध्यक्ष अख्तर खातून अलीमुद्दीन यांच्या जागी त्यांचा मुलगा नईमुद्दीन अलीमुद्दीन हे नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद जहीर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तक्रारीनुसार नगरपंचायतीत नईमुद्दीन यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष VIP खुर्ची व टेबलची व्यवस्था करण्यात आली असून तो स्वतःला नगरपंचायतीचा मालक समजून वागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये दिवसभर बसून तो कर्मचारी व नगरसेवकांवर दबाव टाकतो, बैठका घेतो आणि विविध प्रशासकीय कामात हस्तक्षेप करतो असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी नगरपंचायत कार्यालय अधीक्षक विनोद मधुकर बोरकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नईमुद्दीनच्या कथित मनमानी कारभाराला प्रशासनातील काही अधिकारी पाठबळ देत असल्याने नगरपंचायतीतील वातावरण दूषित होत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत काम करणारे तक्रारदार मोहम्मद मुदस्सिर यांनी धक्कादायक आरोप करत सांगितलं, 7 मे रोजी जुन्या बिलांच्या संदर्भात नगरपंचायतीत गेल्या असता नईमुद्दीन यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, कार्यालयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसेच विरोध केल्यास खोट्या फौजदारी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षांच्या मुलाचा नगरपंचायतीच्या कोणत्याही अधिकृत पदाशी किंवा प्रशासकीय प्रक्रियेशी संबंध नसताना तो अधिकारी गाजवत असल्याचा आरोप होत आहे. महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असून महिला सत्तेच्या नावाखाली प्रत्यक्षात पुरुषांचा कारभार सुरू आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अकोला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान बार्शी टाकळी शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून नगरपंचायतीत लोकशाही आहे की कौटुंबिक सत्ता, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी यांचा कार्यकारी संपादक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.